तर स्ट्रायकर इनला सलामीची जोडी परेश कडके आणि रमेश पवार. चला मॅच ऑन. सूरज पाटील 1-1 विजय मिळवल्यानंतर आता ही अस्तित्वाची लढाई. पहिला चेंडू परेश कडके आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मागच्या सामन्यामध्ये अनुपस्थितीमध्ये होता, मात्र आता इन झाल्या. संघाच्या फलंदाच्या ताफ्यामध्ये थोडी ताकद वाढते ना. परेश खट करतो चेंडू डीप पॉइंट कडे चालल्या. पंचांचा इशारा येईल. संपास सिग्नल. हा सामना दोन्ही संघांना खूप महत्वाचा. पंचांना सर्व नियम माहिती आहेत, मात्र त्यांनी दिलेला जो निर्णय असेल तो अंतिम असेल. अप्परकटच्या माध्यमातून आपण पाहतो पॉइंट कडे हा ढकलण्याचा प्रयत्न झाला. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. चला अंपायर्स. परेश कडके, रमेश पवार. या अंपायर सिग्नल. पंच जो निर्णय कळवतील तो फायनल असेल. पंच आम्ही इथे चेक करतो. 24 लाईव्ह इव्हेंटने मात्र थोडं डिफिकल्ट आहे. फिल्डिंग टीमला विनंती असेल, थोडं डिफिकल्ट आहे. ऑन स्क्रीन आम्ही चेक करतो आणि कव्हर केला मात्र थोडा डाऊटफुल आहे. मात्र अंपायर्स डिसिजन ऑन फील्ड अंपायर पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला लक्ष विद्या मॅच कडे. 24 लाईव्ह इव्हेंट कव्हर झाला नाही एक्झॅक्टली. ऑन फील्ड अंपायर डिसिजन हा फायनल असेल. सूरज पाटीलचे षटक बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर्स ऑन फील्ड कॅमेरामध्ये परफेक्टली कव्हर झालं नाही, थोडा डाऊट आहे. अंपायर डिसिजन कळवा लगेच. अंपायर्स सिंगल.
यस मॅच ऑन. सूरज पाटील पहिलं षटक घेऊन श्रेया स्पोर्ट्स कोपरसाठी. नवी शिलवण विचुंबे संघाविरुद्ध 2 आत करताना आपण हा सामना 3 षटकांचा पाहतो. परेश कडके 2 चेंडूचा सामना त्यांनी केला. रमेश पवार स्ट्रायकर एंडला. नक्कीच गोलंदाज सूरज पाटील डॉट सिंगल. पुढचा चेंडू रमेश पवार साठी. 3 षटकांचा सामना दोन्ही संघामध्ये दर्जेदार खेळाडू. हा वेगवान चेंडू सूरजचा लेग स्टिकच्या बाहेर आणि डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर एकूण धावा एकूण धावसंख्या 3. सूरज पाटील. पुढचा चेंडू रमेश पवार. 3 धावा दाफलकर बिनबाद 3. पुढचा चेंडू समोर टोवला. संघाने इनसाइड सर्कल. धाव घेण्याची तयारी. धोका रिस्की रन आणि बिग विकेट. परेश कडके निराश मनाने बाद झालाय. चला पुढचा सामना कर्जतचा संघ आला असेल तर आपल्याला विनंती आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला टॉस साठी लगेच संपर्क साधा. आज तालुका स्तरीय आणि पहिल्या फेरीतील 2 सामने अजूनही बाकी आहेत. कर्जतचे संघनायक आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. गरज नव्हती मात्र परेशनं आपण पाहतो जो धाव घेतली रिस्की रन आणि तो मात्र अंगलट आले. ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे फिल्डर रेडी आहे. झेल होणार का आणि पकडला झेल. मागच्या सामन्यामध्ये ज्याने 40 धावा ठोकल्या तो रमेश पवार इथे बाद झाला. 2 महत्वाचे गडी बाद. नावी शिलवण विचुंबे संघासाठी परेश कडके रमेश पवार नवीन फलंदाज सरकला मैदानावर. मन्नी अर्थात तुषार शर्मा आणि नॉन स्ट्रायकरला प्रवीण घरत. कळंबोलीसाठी क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो दोन्ही व्यावसायिक खेळाडू प्रवीण घरत आणि तुषार शर्मा मन्नी. प्रयास पाटील कांचन पालकर यांचे जावई यांचं आगमन झाले. चला विनोद स्पोर्ट्स गावठाणचे संघनायक आणि कर्जत टॉस आपण करणार. सूरज पाटील आतापर्यंत धावा 3. चार 4 यस. शेवटचा चेंडू सिंगल. षटक समाप्त. 1 षटकानंतर धावसंख्या दाफलकावर बॅटिंग करत असताना नावी शिलवण विचुंबे 5 धावा. चला कुशल गुरव कर्जतचे संघनायक. टॉस साठी आपण लगेच कर्जत आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. विनोद स्पोर्ट्सची ऑल टीम रेडी आहेत. कॅप्टन सुद्धा रेडी आहेत. कर्जतच्या संघनायकांना विनंती करतो मैदानाकडे वळूया आपण. आणि सूरज पाटीलच्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकर 5. प्रवीण घरत काळुंद्रे व्यावसायिक खेळाडू. एका बाजूला तुषार शर्मा मन्य मात्र षटक घेऊन आलाय संगम घरत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नावी शिलवण विचुंबे आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर साठी. हा चेंडू मध्यम गतीचा होता. बीट होत असताना डॉट बॉल. 3 षटकांचा सामना. फायटिंग स्कोर उभी करावी लागेल. प्रवीण घरत कडून अपेक्षा तुषार शर्मा मन्नी कडून समोर संगम घरत. चला कर्जतच्या संघनायकांना विनंती करतो आपण उपस्थित असाल. पुढचा चेंडू प्रवीण घरत साठी. ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे खेळतो. लॉंग ऑन कडून प्रयत्न नक्कीच झालेत. आकाश तारी करत इथे सिंगल मिळेल. तुषार शर्मा मन्नी खेळतो. मन्नीकडून अपेक्षा चांगल्या वादळी विस्फोटक खेळाची संगम घरत.
2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरची टोटल 6. संगम गरज, प्रवीण गरज नॉन स्ट्रायकर एंडला, तुषार शर्मा मन्नी स्ट्रायकर एंडला. लो फुल टॉस आणि लॉफ केलं. या फटक्याची गरज होती. षटकार. दर्जेदार उत्तुंग स्ट्रोक. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक आतापर्यंत पुढे सरकेल. वाटचाल आपण जरूर पाहतो. 12 12 रन्स. संगम घरत. एकूण धावा धावफलकावरची टोटल 12. संगम घरत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 12. तुषार शर्मा मन्नी खेळतो स्ट्रायकर एंडला. संगमचा पुढचा चेंडू. 12 धावा धावफलकावर. गुड मॉर्निंग. दिशा टप्पा विभिन्नता आपण पाहतो. संगम कडून समोर मन्नी असताना सुद्धा खराब चेंडूवर प्रहार नक्की पाहिला. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला त्याचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत संगमने फेकलेले चेंडू 4. एकूण धावफलक धावफलकावर. धावसंख्येची गती वाढवणं आता खूप महत्वाचं आहे. संगमला आपण जरूर पाहतो आतापर्यंत. पुढचा चेंडू धावसंख्या 12. हा चेंडू थोडा मागे ठेवला. एक षटकार आल्यानंतर संगमची गोलंदाजी संघासाठी आपण पाहतो चांगल्या पद्धतीने धावा रोखल्या. 3 डॉट बॉल 1 षटकार आणि 8 धावेचे षटक. सूरजनं 5 धावेचे षटक. 2 षटकानंतर 13 धावा आहेत. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहेत. कर्जतचे संघनायक रेडी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण. पहिल्या फेरीतील अजून एक 5वा आणि 6वा सामना बाकी आहेत. आत्ताचा जो सामना आहे तो त्यामध्ये 1-1 विजय संपादित केला आणि दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई असेल. शेवटचं षटक. विघ्नेश पाटील. पहिला चेंडू ऑफ स्टंप वर ठेवला. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या धावफलकावर 14. विघ्नेश. लाईन थोडी खराब आहे. 2 व्हाईट बॉल आले विघ्नेश गोलंदाजी मार्फत. एकूण धावफलकावरती टोटल 15 धावा. 2 षटकानंतर 13 होत्या. विघ्नेश. पुढचा चेंडू समोर उभा आहे तुषार शर्मा. आता मात्र बीट करतात. टप्पा पडला. चेंडू आतमध्ये स्विंग करतो. विघ्नेश यंगेस्ट बॉलर आहे. गुणवत्ता त्याच्याकडे. कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या. अनेक दिग्गज फलंदाजासमोर सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली. हा त्याचा तगडा अनुभव आहे आणि त्याला आता सुद्धा एक चॅलेंज आहे. समोर तुषार शर्मा मन्नी. चेंडू थोडा मागे ठेवलाय आणि आपण पाहतो पंच इशारा करतील. डिक्लेअर झोन कडे चेंडू चालला. चेंडू शिल्लक आता मात्र असतील या षटकातील 4 आणि धावा धावफलकावरती 16. पहिल्या सामन्यामध्ये ज्या गतीने धावा बनवल्या होत्या रमेश पवारचं आक्रमण सुरू होतं. मात्र त्यानंतर आपण पाहतो या चेंडू शिल्लक 4 आहेत. प्रवीण गरत काळुंद्रेकडून अपेक्षा संघाला. चेंडू शिल्लक 4 धावा. कर्जतचे संघनायक आलेत. वेलकम. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण यांच्यामध्ये टॉस. मात्र 4 चेंडूमध्ये किती धावा जमवणार. बॅटिंग टीम
नाविश 11 विचुंब स्लोवर वन बीट करतोय प्रवीण गरत्न ऑन साइडला प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी पूर्वार्धातील धावसंख्या 16. श्रेया स्पोर्ट्स कोपर गोलंदाजीचा भरणा खूप चांगला तिकट मारा करत सूरज पाटीलनं फक्त 5 दिल्या. संगमच्या 8 धावा आणि त्यानंतर विघ्नेश सुद्धा धावसंख्येला थांबवण्याचं काम करतो. गुड बॉलिंग विघ्नेश. आपण पाहतो शेवटच्या या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जय लोणारकर आणि स्वतः विघ्नेश पोहोचतोय आणि फलंदाज बाद. तर विनिंग टार्गेट विजयासाठी 17 धावेची गरज. सत 17 धावेची गरज. तर विजयासाठी 17 धावेची गरज आहे. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. चला फिल्डिंग टीमला विनंती क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच.
आतापर्यंत आपण जरूर पाहिलं. एक धाव आहे. पुढचा चेंडू विनिंग टार्गेट विजयासाठी 17 धावेची गरज. तर पहिलं षटक प्रगतीपथावर. नईमला आपण पाहतो गोलंदाजी करताना. नवी शिलवण टार्गेट 17. सिद्धेसाठी हा चेंडू खोदून काढला डीप कडे. जैल होणार का? व्हॉट अ कॅच. फलंदाज झाल्या बाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होत असताना आपण जरूर पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये श्रेया स्पोर्ट्स कोपर टार्गेट 17. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली नयन. अजूनही सामना दोन्ही संघांना समान समान समजे. सामना सोडायचा नाहीये. 3:30 वाजलेत आणि दोन्ही संघांना हा विजय हवाय. लक्ष विद्या मॅच कडे. 17चं टार्गेट. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल प्रमोद खरत. नॉन स्ट्रायकर एंडला. सामना महत्वाचा. दोन्ही संघांना विजय हवाय. एक षटकांचा नक्कीच. पुढचा चेंडू. सावध पवित्रा टॅप करतो चेंडू. एक धावेसाठी निघालेत. पंच आम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देत असताना डिक्लेअर झोन तिथे. यस, डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळणार. एक अनिकेत खेळतोय आणि अनिकेतला साथ देत असताना तर ओव्हर नंबर 2 गोलंदाज रत्नाकर. 17 धावा करायचे. गुड बॉलिंग. शरीर भेदी गोलंदाजी ऑन साइडला ट्राय करतो. प्रयत्न जरूर धाव घेण्यासाठी. अनिकेत आणि प्रमोद दोन्ही तगडे फलंदाज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. रत्नदीप 2 चेंडूचा खेळ समाप्त. येणारे 10 चेंडू आणि 13 धावेची गरज. 10 बॉल 13 धावा. लक्ष विद्या मॅच कडे. श्रेया स्पोर्ट्स कोपर नावी शिलवण विचुंबेसाठी हा सामना दोन्ही संघांना चुरशीचा आहे. कमालीचा सामना. ट्राय करतोय. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. ओव्हर नंबर 2 रत्नदीप. 17चं टार्गेट. 9 बॉल आणि अजूनही 12 धावेची गरज. 9 बॉल 12. प्रमोद करत अनिकेत मोकळ. 3 चेंडूचा सामना केला अनिकेतनं आणि त्याला साथ देत असताना प्रमोद.
नयनचं षटक कमालीचं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय पुढचा चेंडू. ओ, हा चेंडू अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिल्या. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे 17 करायचे. 6 धावा 3 विकेट. आक्रमण करतो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक रेडी. ओ, चेंडू अडवला. निघाले 2 धावेसाठी. 2 धावा नक्कीच मिळतील. बाद झाला आकाश तारेकर. त्यानंतर आपण पाहतो सिद्धेश येणारे विनिंग कॅल्क्युलेशन. 8 बॉल 9. 8 चेंडू 9. पुढच्या दोन्ही संघाला सूचना देतो आपण. रेडी राम. पुढचे दोन्ही संघ. विनोद स्पोर्ट्स गावठाण आपला निर्णय कळवा लगेच. विनोद स्पोर्ट्स गावठाण टॉसविन टीम. 8 चेंडू 9 धावा. एकूण धावफलक 8. 3 गडी बाद झालेत. हो, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. सामना सोडत नाही. नाविश 11 विचुंबे. काय येऊ शकतो. रत्नाकर नयनने धावा दिल्या होत्या 3 आणि कमबॅक करत असताना 7 बॉल 9. काय येऊ शकतो. 23 धावा आज सकाळी डिफेंड झाल्या आणि आता आपण धावा पाहतोय. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. सात बॉल. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. रत्नागिरीकडनं या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. आता 6 बॉल 9. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. काय येऊ शकतो या मॅच मध्ये. शेवटचं षटक कोण घेऊन येणार. दोन्ही संघांना विजय हवाय. चला सामना सुरू करा लगेच. फिल्डिंग टीमला विनंती करतो अजूनही 4 मॅचेस कव्हर करायचे. हा सामना सोडून अजूनही आम्हाला 4 मॅचेस कव्हर करायचे. 17 धावेसाठी शेवटपर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना रंगतो आणि शेवटचं षटक कोण घेऊन येणार. कल्पेश खलत काळुंद्रे यंगेस्ट बॉलर. कल्पेश करत. स्वप्नील नाईक. कमालीचा सामना आता शेवटच्या षटकामध्ये रंगतोय. नयनाचं षटक होतं 2 धावेचं. त्यानंतर रत्नदीपनं धावा दिल्या. आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्यांनी सुद्धा केली. 6 धावा आणि आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतो की काही सुद्धा चर्चा. मात्र समोर अनिकेत तो एक आक्रमक फलंदाज आहे. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. एज लागते डिक्लेअर झोन मध्ये. प्रमोद खरत दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे. चेंडू शिल्लक असतील आता 5 धावा गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. 5 चेंडू 8 धावा. गोलंदाजी करताना कल्पेश घरत. 5 बॉल 8 डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करून देईल बॉलिंग टीम नाविश 11 विचुंबे संघाला. मात्र समोर दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. 5 बॉल 8. आदळला चेंडू ऑन साइडला ट्राय करतो दूरवरून. फिल्डर रेडी. निघाले 2 धावेसाठी आणि गुड रनिंग. 1-2 धावा महत्वाच्या असतील. प्रमोद करत आणि अनिकेत दोन्ही फलंदाज असे फलंदाज ते धाव घेणे सोडत नाही. गुड रनिंग. विनिंग कॅल्क्युलेशन. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 4 चेंडू 6 धावेची गरज. स्वप्नील कांबळे चर्चा सूर्य मैदानावर. कल्पेश यंगेस्ट बॉलर आहे. समोर प्रमोद करत दिग्गज खेळाडू. अनेक मैदानं गाजवलेत.
परिस्थिती 2 हात कसे करायचे हे फलंदाजाला माहिती आहे. समोर नॉन स्ट्रायकर रेंजला अनिकेत मोकल. चांगलं युद्ध रंगतोय. काय येऊ शकतो या मॅच मध्ये. 4 मध्ये 6 डॉट बॉल विकेट. सामन्यामध्ये कमबॅक करून देईल रबर बॉल क्रिकेट. इथे काय येऊ शकतो, कधी काय होईल याचा नेम नाही. एका बाजूला श्रेया स्पोर्ट्स कोपर 4 मध्ये 6. ओ हा चेंडू टप्पा पडला, बाउन्स दिला, मात्र पंचांचा इशारा. व्हाईट बॉल वॉन सुद्धा केले. 4-6 समीकरण. आता 4 मध्ये 5, 4 मध्ये 5, 6-9 हव्या होत्या आणि ते कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर ठेवून शांत डोक्यानं खेळतोय प्रमोद घरत. ओ गुड बॉलिंग. कमबॅक होत असताना स्विंग या चेंडूला ठेवला. ऑफ स्टंप वरून चेंडू डिलिव्हर होत असताना स्वप्नील कांबळे तरुण खेळाडूंना इथे उत्साह देणं महत्वाचं असं आणि ते दाखवून देतोय सामना सोडायचा नाहीये. 3 मध्ये 5 डॉट बॉल विकेट. कमबॅक करून देईल, मात्र बॅटिंग टीमला सामना सोपा आहे. चपराक देतो ऑन साइडला डीप कडे. यस आपण पाहतो धाव घेण्याची तयारी. नकार दिला अनिकेतनं. मिळणार सिंगल. शेवटच्या काही चेंडूवर सामना येऊन थांबतोय आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 2 चेंडू 4 धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच, इंटरेस्टिंग मॅच. अनिकेत मोकल साठी एक फटक्याचं काम आहे, मात्र समोर कल्पेश गरत. 6-9 सामना आला. आता 2 चेंडू 4 या धावेवर. लक्ष विद्या मॅच कडे. एका बाजूला संघ पाहतोय श्रेया स्पोर्ट्स कोपर. 2 बॉल 4 ची गरज. ओ गुड स्ट्रोक. डीप कडे खेळून काढलाय. ओ नक्कीच पंचांचा इशारा येईल. व्हेरी क्लोज मॅच. लक्ष विद्या आपण मॅच कडे. अंपायर सिग्नल येईल. यस अंपायर सिग्नल. 4 रन्स. बॅड लक टीम, मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीमला सूचना आहे, विनर स्पोर्ट्स गावठाण आपला निर्णय कळवा. विनर स्पोर्ट्स गावठाण अटीतटीची लढत आपण नक्कीच पाहिली. कल्पेशने चांगले प्रयत्न केले, मात्र अनिकेतला विश्वास होता सामना मी जिंकून देणार आणि तोच त्याने खेळ दाखवला. चला सामना सुरू होईल. प्लेयर ऑफ द मॅच तर विघ्नेश पाटील ठरतो प्लेयर ऑफ द मॅच.